नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अद्वैक्स ओशन ऑफ स्टोरीज. आजच्या गोष्टीचे नाव आहे गुरुचे मार्गदर्शन. एका जागी एक गुरु होता. तो रोज सकाळी कामाला जायचा. त्याला रस्त्यात रोज एक शेतकरी नमस्कार करायचा. त्याची भक्ती गुरुसाठी खूप महत्वाची होती. एक दिवशी परत तो शेतकरी गुरुला नमस्कार करतो आणि म्हणतो की तुम्हाला काही पाहिजे का? तर गुरु म्हणतात की तू हे प्रश्न रोज मला विचारतो, आज मी तुला विचारतोय, तुला काय पाहिजे का? तर मग तो शेतकरी म्हणतो तुम्ही मला आशीर्वाद द्या की माझं शेत चांगलं होईल. तर तो गुरु म्हणतो ठीक आहे, पण तू आजच मी यायच्या अगोदर तुझा पीक काढून ठेव. तर तो शेतकरी म्हणतो की पीक तर बनला आहे, थोड्या दिवसात काढणारच आहे. तर तो गुरु म्हणतो की आजच काढ. मग जेव्हा तो गुरु कामावून येतो तो विचारतो शेतकरीला की तू काढलंस का? तर तो शेतकरी हो म्हणतो. गुरु मग त्याला आशीर्वाद देतो की तुझं शेताचं नेहमी भलं होईल. त्याच्या थोड्या दिवसानंतर एक वादळ येतं. सगळ्यांची पिकं नष्ट होतात. पण गुरुच्या आज्ञामुळे शेतकरीने पहिलेच पीक काढलेलं असतं म्हणून त्याचं पीक चांगलं त्याच्याकडे असतं. बाकींचे पीक नष्ट झालेली असतात. म्हणून म्हणतात की गुरु असतो, त्याचे मार्गदर्शनाचे आपल्याला पालन केले पाहिजे, त्यांनी आपलंच भलं होईल. नेहमीच लक्षात ठेवा की गुरुचं ऐका. धन्यवाद.